जालन्यातील परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे। या घटनेमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नसून गोदाममध्ये ठेवलेले जुने फर्निचर, कागदपत्र आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झाले। या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। दरम्यान तहसील कार्यालयाच्या जुन्या गोदामाला अचानक आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे। जालन्यातील परतूर तहसील कार्यालयाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे। यामध्ये जुने फर्निचर, कागदपत्र, इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झालेले आहेत। या आगीवर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात आता यश आलेलं आहे। आपण हे दृश्य पाहतोय, या ठिकाणी भीषण अशी आग लागलेली आहे। अग्निशमन दलाकडून आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे। या कार्यालयातील सर्व साहित्य जळून खाक झालेले आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। मात्र ही आग कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट आहे। या घटनेत सुदैवाने जीवितहानी नाही, मात्र कार्यालयातील सर्व साहित्य, कागदपत्र जळून खाक झालेले आहेत। परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोदामाला ही आग लागली। आगीचं कारण अस्पष्ट आहे। आपले प्रतिनिधी सुधाकर जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले। सुधाकर, ही आग नेमकी कशामुळे लागली आहे? नीलम, आपण जर पाहिलं तर परतूर तहसीलच्या जुन्या गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली होती आणि सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र या आगीमुळे जुनं फर्निचर आहे, कागदपत्रे आहे, संपूर्णतः जळून खाक झालं आहे। मात्र 2 ते 3 तास अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाला या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे। मात्र या आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। याचा तपास जो आहे तो आता पोलीस करत आहे। मात्र या आगीचं जो कारण आहे तो अद्यापही अस्पष्ट असल्याचं प्राथमिक माहिती समोर येत आहे। नीलम। सुधाकर, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। जालन्यातील परतूर तहसील कार्यालयाच्या जुन्या गोदामाला अचानक भीषण आग लागल्याची माहिती सध्या समोर येते। या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली, मात्र जुनं फर्निचर, कागदपत्र आणि इतर साहित्य पूर्णतः जळून खाक झालंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।